ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत असं कळतंय। आता भास्कर जाधव पक्ष नेतृत्वावरती नाराज असल्याच्या चर्चांना अजूनच खतपाणी मिळालंय। आता त्यांनी पुन्हा व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवलंय आणि म्हणून चर्चांना उधाण आलंय। बिना शिकायत और बिना निंदा किए एक दिन बिताकर तो देखिए, खुशी शांति और सुकून कहीं ढूंढनी नहीं पड़ेगी, अपने आप ही मिल जाएगी असं स्टेटस त्यांनी ठेवलंय। आणि म्हणून भास्कर जाधवांची नाराजी दूर झाली की काय असा सवाल उपस्थित होतोय। तर भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून संजय राऊतांनी त्यांना टोमणा मारलाय। सरकार आणण्यासाठी आमच्या कुटुंबाचं योगदान होतं, तरीही सुनील राऊतांना मंत्रिमंडळात घेतलं नाही, म्हणून आम्ही रडत बसलो का असं संजय राऊतांनी म्हटलंय। चांगले आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत। पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, ना सी फडके, ना स इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या। आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही, सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता, म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे। सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं आमच्या कुटुंबाचं, पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं। मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे। आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले, ते सोडून गेले। चाणाक्ष, हुशार, तडफदार असे लोक होते खूप, त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला, आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।